स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाच्या माध्यमातून ज्यांना खेळाडू म्हणून पाहिलेत ते सत्यजी पाटील देखील व्यासपीठावरती त्यांचं देखील बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। सध्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर श्रीराम कसराले आणि कुसुमाई खार्डी हे दोन संघ आहेत। त्या दोन संघादरम्यान हा महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल। कुसुमाई खार्डी विन द टॉस अँड चूज टू बॉल, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन आहे ते त्यांच्या माध्यमातून घेतले गेले आहेत। तसेच इथे जे राऊत मुनीदादा यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे। आणि गेली 4 वर्ष ज्यांचं नेहमीच महत्त्वाचं सहकार्य राहतं ते आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या 4 वर्षामध्ये सलग 25,000 इथून मात्र जे देणगी आहेत ती देणगी नेहमीच दिली जात आहेत ते आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय। कारण की ही स्पर्धा जर पाहिली तर पर्व 4 मध्ये आल्यात, पण पर्व 4 मध्ये दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं जे रोख रक्कम जी देणगी आहेत ती नेहमीच खास करून या घासपाडा HDL चषकाला असतात। त्यांचं या घासपाडा HDL चषकाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यांना पण या व्यासपीठावरती देखील पाहिलेलं आहेत, परंतु सध्या मात्र त्या व्यासपीठापासून थोडेसे दूर आहेत। दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा ते जॉईन होतील। मैदानाच्या दिशेने जातोय श्रीराम कसरलीचा संघ आहे, ज्यांना आपण नुकताच पाहिलं होतं रॉकी ग्रुप चषकामध्ये एक दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून झाला होता आणि नुकताच श्रीराम चषकाची स्पर्धा देखील त्याच मैदानावरती पार पडली होती। समालोचन करण्याची संधी त्या मैदानावरती उपलब्ध झाली होती। तर महत्त्वाचे 2 खेळाडू आहेत, एका बाजूला विकी आणि दुसऱ्या बाजूला वैभव, हे 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत। आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आम्हाला पाहिलं तर अमोल भगत, लेदर क्रिकेटमध्ये आपण या खेळाडूला पाहिलेल्या खेळत असताना या कुसुमाई खार्डीच्या खास करून गावाच्या माध्यमातून, तर तोच खेळाडू आहे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल अमोल भगत। त्याच्या समोर जर पाहिलं तर विकी, एक महत्त्वाचे खेळाडू आहेत। बॅटल रंगेल मैदानावरती, जावेद मॅचच्या दिशेने पहिला चेंडू अमोल वर्सेस विकी। पहिला चेंडूवर पहिल्याच बॉलला प्रत्युत्तर दिलंय, सरळ चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार। विकी यांचा क्लास मैदानावरती दर्शवणारा हा सिक्सर, 6 रन। चेंडूवरती मात्र ठोकला षटकार, 6 धाब्यांचा फटका आपल्याला पाहायला मिळतो विकी यांच्या बॅट मधून। फटका टायमिंग, आणि ज्यावेळी तुम्ही पहिल्या बॉलवरती एखादा क्लासिकल स्ट्रोक खेळतायत आणि या बॉल टू जवळपास तुम्ही त्या चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन खेळताना तर तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास मात्र वाढताना पाहायला मिळतात। परंतु अमोल यांच्याकडे देखील क्षमता आहेत। लेदर क्रिकेट खेळताना आपण या खेळाडूला पाहिलेला आहे, तर तो क्लास दाखवण्याचा प्रयत्न अमोल देखील दुसऱ्या बाजूने करणार आहेत। पहिल्या चेंडूवरती आलेला सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती आलेला डॉट बॉल। धावा फलकावरती 6। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला। राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी। अमोल वेगवान जलद गतीने मारा करतात। पहिल्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलं होतं, परंतु अमोल यांची देखील गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। अचूक लेंथ पहा पुन्हा एकदा, ओव्हर द विकेटने गेले। गुडलॅसवरती बॉलला मात्र पिक केलं, थोडंसं बॉलने उचली घेतली आणि सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये, जयवंत पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावत असताना डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात। चांगलं बॅटल रंगेल, दोन्ही संघ जर पाहिलं तर दिग्गज आहेत, बलाढ्य आहेत, बलाढ्य खेळाडूंचं भरणं असलेले दोन्ही संघ आहेत मैदानावरती। 3 चेंडू धावसंख्या फलकावरती 6। राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहिलं तर इनफिल्डला क्लिअर केला जाईल का? पॉईंटचे खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात, 2 खेळाडूंमध्ये रेस लागले आहेत। अंतिम श्रेणी आपण पाहिलं तर बॉलला मात्र थांबवलं गेलं, तोपर्यंत इथून मात्र धावा घेतला जातात 2 आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या 8 धावा। चार चेंडूचा खेळ संपला गेला, धावसंख्या धाव फलकावरती 8। अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ मैदानावरती येणं बाकी असेल। स्ट्राईक एनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतात विकी। आतापर्यंत वैभवला जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एनवरती आहेत। बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर गली मधून मात्र सरळ ट्रॅव्हल होईल का? तर यस, डेफिनेटली चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार। थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळता धावा 4। आलेला आणखीन एक घासपाडा HDL चौकार। स्लॅश केला बॉलला, पाहिलं खेळाडू मात्र 30 सेकंडमध्ये नाहीत आणि त्याच्या अगदी बाजूने मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला। सीमारेषेच्या पार मात्र आपण 4 धाव्यांसाठी फटका पाहिला। धावसंख्या धाव फलकावरती 12।
शेवटचा बॉल पुन्हा मात्र ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईल मध्ये बॉलला खेळलाय, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार मैदानावरती पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संपला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये अमोल भगत यांच्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या तब्बल 16 धावा, 1 षटकार 2 चौकार 1 डबल आणि 2 डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. क्लासिकल स्ट्रोक मात्र वैभव या विकी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. वैभव अजूनही नॉन स्ट्रायकिंगवरती होते, परंतु या षटकामध्ये ते कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करतायत हे पाहण्यासारखं असणार आहे. 1 ओव्हर धावा फलकावरती 16 जवळ डीजे सुमीच्या दिशेने. दुसरं षटक संघाच्या वतीने आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होत आहेत. धर्मेश यांना आपण पाहू शकतात, महत्त्वाचे खेळाडू आहेत या संघाच्या. आणखीन एक गोलंदाज म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलेलं आहेत. धर्मेश कशा प्रकारे खेळ करतात ते पाहण्यासारखं असतं. धावा फलकावरती 16. प्रोजेक्टर स्कोर जर याच पद्धतीने जर राहिला तर इथून डीबीएनच्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहिलं तर 64 दाखवला जातोय. 64 पर्यंत मजल मारली जाईल का, कारण की करंट रन रेट सध्या जर आपण पाहिलं तर तो 16च आहे. धर्मेश येत आहेत दुसरं षटकात आल्यासाठी. पहिलं षटक ज्याने मात्र एन्जॉय केलं ते वैभव आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. बॅकफुटला गेले, स्लॅश केलं, हलक्या त्याने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं आणि वैभव यांना पाहिलं तर आम्ही एक स्पर्धा कव्हर केली होती. तुकाराम मांगेला सर होते. आमदार चषक त्या नालासोपाराच्या श्रीप्रस्थच्या मैदानावरती होती. त्यावेळी आयकॉन खेळाडू म्हणून या संपूर्ण वैतरणा विभागामधून जे महत्त्वाचे खेळाडू होते ना त्याच्यामध्ये वैभव देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. वैभव असतील, रोहित यांना आपण त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं होतं, विकी यांना देखील आपण पाहिलं होतं. तर तेच खेळाडू आहेत. धावा फलकावरती 17. पंच दिनेश मांगेला सर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला परशुराम पाटील गंभीर सर, आमचे डोलीवचे मित्र समालोचक म्हणून त्यांना आपण पाहिलेले आहेत. ते दीपक वैती या ठिकाणी दाखल झाले. दीपक वैती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रेंज मध्ये आलाय बॉल आणि रेंज मध्ये आलेला बॉलला पात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार. घासपाडा एचडीएलच्या षटकातील आपण पाहिलं तर हा येतोय सिक्सर. 6 रन. येत्या 22 जानेवारीला जर आपण पाहिलं तर श्रीरामाचं आपण पाहिलं तर अयोध्येमध्ये जीर्णोद्धार 16 एक मोठा जीर्णोद्धार 16 मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि डीजे सुमित यांच्या माध्यमातून सध्या तेच सॉंग्स मात्र प्ले केले जात आहेत. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. 1.2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावा फलकावरती आहेत त्या मात्र 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकी इज ऑन फायर. कबड्डीचा बॉल आपण पाहिला, खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. तिथून मात्र पंच बाईचा इशारा करतायत आणि बाईच्या स्वरूपाने आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. यानंतर होणारा मॅच आहेत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1.3 चेंडू फेकून झाल्यात. कुर्लाई कशीत आणि झरीमरी डोलीव दोन्ही संघाच्या कर्णधारास आमची विनंती असेल आपण यावं, जर्सी इथून कलेक्ट कराव्या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळून काढलेत. एक धाव तिथे मात्र सहजरित्या पूर्ण केली जात आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात 25 धावा. पुढील बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहता तिथून आपल्या फॉलोथरमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न धर्मेश यांच्या माध्यमातून एक धाव मात्र पुन्हा पूर्ण केली जात आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 1.5 चेंडूचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 26 विदाउट आतापर्यंत लॉस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे आपण बॉल पाहतात चेंडूचा जो पुरवठा केला गेलाय तो दिला गेलाय आदरणीय बावेजी भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इथे जे राऊत यांच्या माध्यमातून मात्र दिला गेला. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटचा चेंडू असेल षटकातील. खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र भिरकावले वैभव आणि चेंडू मात्र निघून जाईल का गॅप मध्ये, तर यस डेफिनेटली चेंडू मात्र निघून घेतोय पुन्हा त्या गॅप मधून सरळ सीमारेषा पार. घासपाडा एचडीएल चषकातील आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराने 2 षटकांचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त. 2 षटकानंतर बॅटिंग करणारी टीम श्रीराम कसराईल संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती बाकी आहेत. उत्तरार्धात मैदानावरती काय घडेल हे आपण पाहणारच आहोत, परंतु त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक.
ताई कुर्लाई कशी आपण कर्णधार या आपल्या जर्सी त्या जर्सीतून घेऊन जायचे आहेत आणि प्लेइंग 11ची लिस्ट तुम्हाला फिलअप्स करायचे आहेत कारण की बरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जो टॉस आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि तुमचे 12वे खेळाडू आहेत ते देखील कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. काही नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून आखली गेले आहेत. पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये फेकायचे आहेत. तर 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही ते 3 षटक नाही हाताळले तर ऑटोमॅटिकली तुमचा एक खेळाडू आहे तो तुम्हाला 30 सेकंदमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं पंकज. ओहो हो पंकज यांचा मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथून मात्र धावचीची संधी असेल का तर ओहो सचिन भोईर तिथून मात्र पाहायला मिळाले आणि धावचीच्या स्वरूपाने शेवटी संजय आले. संजयने मात्र बॉल कलेक्ट केला आणि पहिला धक्का आहे तो पहिला धक्का लागला टीमला. मैदानावरती आपण पाहिलं वैभव यांच्या इनिंगला होईल मात्र ब्रेक. धावफलकावरती धावा आहे 30-30 लॉस ऑफ 1 विकेट्स. या स्पर्धेच्या माध्यमातून होणं खूप गरजेचं आहे. सध्या स्क्रीनवर आपण पाहिलं बहुजन विकास कामगार संघटना, त्याच्यानंतर श्री एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लुवल इंडस्ट्रीयल्स, बालाजी इंटरनेट सर्व्हिस, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय विजय नरेश घरत साहेब, विनोददादा पाटील, अजिंक्यजी घरत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात सध्याच्या घडीला. आणि स्क्रीनवरती आपण पाहिलं तर या स्पर्धेचा जो ड्रॉ आहे तो ड्रॉ देखील आपल्याला पाहायला मिळतात. उद्या देखील या मैदानावरती कुठले संघ येतील ते देखील तुमच्यापर्यंत आपण पोहोचू. गोलंदाज मैदानावरती पुण्यात रेडी आहेत. पंकज एक वेगवान गोलंदाज आहेत आणि खराडी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जात आहेत. तर तोच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय पंकज भोईर. मैदानाच्या मध्ये चांगली गोलंदाजी करतात, लेन चांगली टाकतायत आणि तिथून जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला बॅटर जे विकी मागील 2 षटकामध्ये चांगला खेळ करत होते त्याच विकीला सध्याच्या घडीला थांबवण्याचा प्रयत्न देखील करत असताना पाहायला मिळतात पंकज. धावा फलकावरती 2.2 चेंडू फेकून झाल्यात आणि धावा फलकावरती आहेत 30-30. प्रथम ओव्हर द विकेट भिरकवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केला. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तिथून मात्र पुढे आले धर्मेश, घेतला जातो कॅच, मिळाली विकेट. आणखीन एक खेळाडू तंबूच्या दिशेने परततील. इथून मात्र आपण पाहिलं तर विकी यांच्या देखील इनिंगला लागेल ब्रेक. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धाब्यांचं योगदान देऊन ते मात्र परततात तंबूच्या दिशेने. जवळच्या सुमीच्या दिशेने ऐकूयात संगीत आणि येऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. आधी जर आपण पाहिलं तर खेळाडू मात्र बाद होताना पाहायला मिळाले होते मिस्टर वैभव आणि आता मात्र आपण पाहिलं तर विकी हे तंबूच्या दिशेने परतले गेलेत. न्यू बॅटर न्यू मॅन इन आपण पाहिलं तर जयदास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर करण पण स्ट्राईक इनला सध्या आहेत जयदास. हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं सचिन भोईर चेंडूवरती येतात. कुठलीही चुकी होणार नाही सचिन भोईर यांच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट मिळवून दिली जात आहेत. श्रीराम कसराळे संघ 2 षटकामध्ये सर्व काही प्रॉपर सुरू होतं पण या 3ऱ्या षटकामध्ये विकेट्स मात्र गमावत आहेत. आणखीन एक खेळाडू जर आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने गॉन. प्ले फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर भरपूर उंच उडाला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आले सचिन भोईर आणि या कुठलीही चुकी न करताना मात्र चांगला झेल सचिन भोईर यांच्या माध्यमातून टिपला गेला. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परत असताना आपण पाहिलेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. कर्णधार आपण पाहिलं तर मिस्टर हितेश
तांडिल आपण पाहिलेलं आहेत, एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच डोलीच्या गावामध्ये आपण ज्यांना पाहिलं आहेत, रवींद्रजी वैती यांचं देखील नेहमीच नाव घेण्यासारखं आहे. त्या डोलीच्या परिसरापासून वासुदेवजी तांडिल असतील, महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत त्या डोलीच्या गावामध्ये. आणि नेक्स्ट मॅच जर आपण पाहिलं तर डोलीचा संघ मैदानावरती उतरेल, ज्यामध्ये आमचे मित्र जे वैद्य असतील, निलेश सोलंकी असतील, महेंद्र बुरुड यांसारखे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. धावा फलकावरती 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आहेत 30-3 गडी बाद. पंकज पुढे त्या मैदानावरती पाहायला मिळतात. राईटम ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळेचा बॉल हवेमध्ये कळलाय, क्षेत्ररक्षक मात्र नाही, चेंडू निघून जाईल सरळ फ्लॅटेड सिक्सर. बॉल मात्र सीमारेषा पार. आशू ज्यासाठी ओळखला जातोय तोच फटका आशू यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावा, सिक्सर. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचत संघाची एकूण धावा मात्र आता वाढली गेल्यात. 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आशू आक्रमकतेचं दुसरं नाव आशू आपण नेहमीच मैदानावरती पाहिलेलं आहे, तोच आशू पुण्याच्या मैदानावरती आहेत. फुलरलेनचा बॉल आहे, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथून मात्र येत आहेत वेगाने, परंतु मिसफील्ड. 2 धाब्यांचा प्रयत्न होतोय. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत. अशा श्रेणीत तुम्हाला चेंडू फेक करणं गरजेचं आहे. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती कशा प्रकारे हाताळतील हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये श्रीराम कसराली संघ पाहूया मैदानावरती किती धावा बनवतोय. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात शेवटच्या षटकाच्या दिशेने. राहणार आमच्या ग्रुपच्या या वाघांचा, तारा कायम राहणार ग्रुपच्या या पोरांचा. अरे पावरला जुदानी ग्रुप गासपड गावाचा, पावरला जुदानी. आई जुदानी ग्रुप जर सध्या पाहिलं तर आपण एक पॉवरफुल ग्रुप म्हणून पाहायला मिळतो. आणि या परिसरातील आपण पाहिलं तर सामाजिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम हे त्यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. मागील आपण पाहिलं तर वर्षामध्ये या मैदानावरती जे वृक्षारोपण आहेत ते वृक्षारोपण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. मागील वर्षी आपण पाहिलं तर महिला भगिनींचा सन्मान, या ठिकाणी साडी वाटप आपण या मैदानावरती पाहिलं होतं. या वर्षामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न जो मानस आहे तो अजिंक्य दादा यांच्याशी चर्चा केली, त्यामध्ये म्हटलं गेलं 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 38 धावा आहेत. मी विनंती करेन आई कुर्लाई कशी संघाच्या कर्णधारास आपण बरोबर इथे पोहोचायचं आहेत, कारण की तो टॉस आहे तो टॉस वेळेवरतीच केला जाणार आहे. आणि प्लेइंग 11ची तुमची लिस्ट आहे ती लिस्ट घेऊन या. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ संपला. 38ला 3 विकेट आहेत श्रीराम कसराली संघाची. परंतु श्रीराम कसराली संघाचा एक महत्त्वाचा बॅटर करण आणि आशू हे मधल्या कालावधीमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. आज ते मैदानावरती आहेत आणि जबाबदारी दिली गेली ती मात्र तितीक्ष यांच्या खांद्यावरती आहेत. युवा खेळाडू आहेत, इम्प्रेसिव्ह खेळाडू म्हणून खार्डी प्रीमियर लीग मध्ये बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल केलाय बॉलला आणि बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आशू यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, गासपाडा HDL चषकातील सिक्सर. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 4-5-3 45ला 3 विकेट आहेत. तितीक्ष यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण पाहतात. आशू यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावा, ज्यामध्ये 2 सिक्सर आणि 1 डबल. सोडून दिलाय बॉल मात्र आपण पाहिला थोडासा दबाव दडपण मैदानावरती जाणवतोय. गोलंदाज तितीक्ष यांच्यावरती पंच दिनेश मांगेला सरांच्या माध्यमातून कळवले गेलेत. बॉल आहे वाईट. स्क्वेअर लेग अंपायर यांच्या माध्यमातून तिथे कळवलं देखील गेलं. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर संघाची धावसंख्या मात्र वाढली गेली ती 46 धावा 3 गडी बाद. जबाबदारीने मैदानावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, परफॉर्मन्स दाखवावा लागेल, रोज काहीतरी नवीन करायचं असं मैदान सिंगल हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बरोबर आपण विचार केला तर 3.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 50 धावा श्रीराम कसराली संघाच्या सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नेहमीच श्रीराम कसरेल संघाचं नाव घेतलं तर आमचे खास करून मित्र समालोचक म्हणून ज्यांना पाहिल्यात, आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही ज्यांना नेहमीच म्हणतो, नामदेवजी वैते सर यांचं नाव नेहमीच घेण्यासारखं असतात. त्या परिसरातून अनेक गोड व्यक्तिमत्व नेहमीच आपण पाहिलेलं आहेत. नुकताच स्पर्धा कव्हरेज देखील त्या मैदानावरती आम्ही केली. 3.3 चेंडू धावाधावपलकावरती 50, 3 गडी बाद. उर्वरित विचार केला तर अजूनही बॉल शिल्लक असणार आहे, ते मात्र जवळपास आपण पाहिलं तर 3 या 3 बॉलमध्ये विचार करतोय हा संघ जवळपास 10 ते 12 धावा 10 ते 12 धावा मात्र करण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र उंची जास्त गाठलाय, लांबी डिस्टन्स गाठेल का तर नाही गाठणार. क्षेत्ररक्षक होते अमोल यांच्या हातामध्ये झेल देत असताना फलंदाज परत माघारी. आशू यांच्या इनिंगला ब्रेक होईल. एक आक्रमक ज्याने मात्र केलं मैदानावरती मिडल ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये ज्याने 18 धावा बनवल्यात आणि संघाला जी धावसंख्या मात्र गरज होती तर धावसंख्येपर्यंत आता मजल मारली. एक सिक्सर त्याने जवळपास 2 सिक्सर ठोकले आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून. स्ट्राईक रेट 360च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आशू तंबूच्या दिशेने परत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. संपला गेला. धावाधावपलकावरती 50-50 ला 4 विकेट आहेत. न्यू बॅटर न्यू मॅन इन. मैदानावरती आपण पाहिलं तर बॅटिंग क्रमांक 6 वरती दाखल होतोय मिस्टर विनीत. एका बाजूला आपण पाहिलं करण 1 चेंडूवरती आतापर्यंत 1 धावांवरती खेळतोय. तितीक्ष 1 विकेट घेत असताना धावा खर्च केला त्याने 12. रेटम उर्द विकेट. खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. धावचीची संधी मैदानावरती असणार आहेत, परंतु मैदानावरती काय घडलं तर 1 धाव पूर्ण केले गेलेत. दुसऱ्या धावेसाठी मात्र लगेचच व्हायला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्या धावेचा मैदानावर. हो, मैदानावरती हे काय घडत आहेत, जिथे एकही धाव नव्हती तिथे 1 आली. 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. एकूण धावा घेतल्या गेल्यात मैदानावरती 3. पहा ऍक्शन रिप्ले पुढे इंटरेस्टिंग आहेत. नागेशने मात्र तिथून जयवंत बॉल पकडलात, तर बॉलची फेक केली. तितीक्ष बॉल मात्र स्टंपवरती आदळण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र चेंडू निघून गेला. पुन्हा तर दुसऱ्या धावेचा कॉल दिला. दुसऱ्या धावेसाठी तिथून फेक केली. पाठीमागे 3 खेळाडू होते, परंतु बॅकअप तेवढा नाही पाहायला मिळाला आणि पाहता पाहता मैदानावरती 3 धावा तिथे कंप्लीट होत आहेत आणि 3 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 53ला 4 विकेट. शेवटचा बॉल आता मैदानावरती असणार आहेत. 53 लॉस ऑफ 4 विकेट्स. नेक्स्ट मॅच असेल दोन्ही कर्णधार कुर्लाई कशीत आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जरीमरी डोलिव. अचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आपण टॉस का बॉलच्या दिशेने येऊन थांबा, लगेचच तिथे केला जाईल टॉस. 3.5 ओव्हर्स. धावफलकावरती धावा 53ला 4 विकेट. लास्ट बॉल तितीक्ष. भिरकवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र नाही पाहायला मिळाला. तिथून आपण पाहिलं तर धावचीची संधी आता मात्र शेवटच्या बॉलवरती आहेत. धावचीच्या स्वरूपाने मात्र खेळाडू बाद होतील. धावफलकावरती धावा मात्र पहिल्या डावामध्ये उभारल्या गेल्यात त्या 53 धावा आणि या विजयासाठी आपण पाहिलं तर 54 धावांची गरज आहे ती कोसमाई खराडी संघाला. कशा प्रकारे धावा बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत. पण सध्याच्या घडीला जर स्क्रीनवरती आपण बॅटिंग समरी जर पाहिली पहिल्या मॅचची, तर बॅटिंग समरीमध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स राहिलाय तो आपण स्क्रीनमध्ये पाहूयात. विकी ज्याने 12 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्यात. पंकजने त्यांना मात्र बाद केलं. 3 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या. वैभवने रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. करण 2 चेंडूमध्ये 1 धाव, जे मात्र आपण पाहिलं मैदानावरती. जयदास ज्यांना आपण पाहिलं तर आज 0वरती बाद झाले. आशू यांच्या बॅटमधून आलेल्या त्या 5 बॉलमध्ये 18 धावा खूप महत्त्वाच्या होत्या. एक्स्ट्रा जवळपास पाहिलं तर 5 आहेत आणि 4 ओव्हरमध्ये बनवल्या 53 धावा. गोलंदाजीचं अॅनालिसिस जर पाहिलं तर अमोल भगत 1 ओव्हर धावा खर्च केल्या 16. विकेट त्या षटकामध्ये नव्हती. धर्मेशचं 1 षटक, धावा होतं 13. इकॉनॉमी होती 13ची. पंकज यांचं 1 षटक 8 धावा. विकेट टेकर गोलंदाज पंकज 2 विकेट त्यांनी घेतली. इकॉनॉमी होती मात्र 8ची. आणि तितीक्ष 1 षटक 12 धावा 1 विकेट. इकॉनॉमी होती त्यांची 12ची. फॉल ऑफ विकेट जर पाहिलं तर 30 वरती 1, 30 वरती 2, 30 वरती 3, 50 वरती 4 आणि 53 वरती 5 हे आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट इनिंग मध्ये कशा प्रकारे मात्र धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. पण सध्या जर वॅगन व्हील जर आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं ना तर ते सांगतायत ऑन आणि ऑफ दोन्ही बाजूने मात्र फटकेबाजी हे आपण होताना पाहिलेले आहेत. जाऊयात टॉसच्या दिशेने. कुर्लाई कशीत आणि जरीमरी डोलिव अचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चलो चेक.
सर वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. तर घासपाडा HDL चषक 2024चा असा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील आता मॅच सुरू आहे जिथून श्रीराम कसाळी आणि कोस्माई काडी. पुढचा मॅच आहे इथं टॉस होतोय कुर्लाई कशीचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम झरीमरी डोलिव ए संघ. नयनजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहिलं तर छापा आणि दुसऱ्या बाजूला काटा आहेत. त्यामुळे नयनजी पाटील यांच्या शुभ आपण करूया टॉस. मॅच क्रमांक 5चा टॉस केला जाईल. झरीमरी डोलिवचा संघ आहेत, अचा संघ आहेत आणि त्यांच्या अगेन जर आपण पाहिलं तर आई कुर्लाई कशीचा संघ आहेत. छापा म्हटला गेलायत आणि काटा आलाय यानी की झरीमरी डोलिव अ संघाने टॉस जिंकलेला आहेत. हितेश टंडेल टॉस जिंकलेला आहेत. काय डिसिजन असेल 4 षटकांचा मॅच? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आज जर पर्व चौथ्यामध्ये तुम्ही आहात तर चौथ्या पर्वाचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन आणि नियोजन खूप सुंदर आहे. समोरचा संघ आहे आई कुर्लाई कशी, या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशी संघाचे कर्णधार आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्या स्पर्धेबद्दल. ते देखील आपल्याशी जॉईन होत आहेत. सामना 4 षटकांचा असणार आहे. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करताना काय वाटतं मैदानावरती 4 षटक्यामध्ये एक सेफ टोटल 50 ते 55 मारण्याचा प्रयत्न करू मी. 50-55 पर्यंत पोहोचण्यासाठी असे प्रमुख तुमच्याकडे बॅटर कुठले आहेत पहिले 3 क्रमांकाचे जे चांगली बॅटिंग मैदानावरती करू शकताय? हितेश, मयूर, राकेश, स्वतः मी आहे. कसं वाटतं स्पर्धेमध्ये आल्यानंतर, स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर, पर्व चौथ्यामध्ये तुम्ही खेळत आहात तर बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घासपाडा HDL चषकामध्ये आल्यानंतर, मैदान पाहिल्यानंतर आणि आयोजन पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? खूप चांगला आहे ग्राउंड. आम्ही 3 वर्षाला इथे खेळतोय. अशी ग्राउंड प्रत्येक ठिकाणी मिळत नाही. इथे खेळायला मजा येते आम्हाला. येस, ह्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात कर्णधार आई कुर्लाई कशी संघाचे. टॉस का बॉलचा अहवाल आपण पाहिला तर टॉस पार पडलाय आणि टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी जिंकला गेलाय. झरीमरी डोलिव अ संघानं प्रथमतः स्वीकारलाय. गोलंदाजी बॅटिंग करायचे आहेत आई कुर्लाई कशी संघाला. जवळ कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत या इनिंगसाठी. पुन्हा एकदा द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांना आपण ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद धनंजय पाटील यांना आपण ऐकलं होतं. मॅच सुरू होतं इथून श्रीराम कसाळीने बनवल्या 53 धावां. 54 धावांचा बाटला करायचा आहे. पहिल्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. टॅप पद्धतीने चेंडूला खेळला आहे. 54चा पाटला करायचा. अमोल आणि जेवणी जोडी मैदानावरती. तर विनीत जो गोलंदाज सज्ज होतोय अमोलवरती खास कर नजर असणार आहे. बघा एका बाजूला जयवंत आहे, दुसऱ्या बाजूला अमोल आहे. पण अमोल हुकमाचा एक काय एक ट्रम्प कार्ड आहे. आपण जर उल्लेख करायचा झाला तर माई खार्डी संघाचा एक महत्त्वाचा हा खेळाडू आहे आणि ज्याच्यावरती बरंचसं निर्भर आहे हा संघ. टॉप हेड लागलाय. क्रॉस बॅटर फटका. 3 क्षेत्ररक्षक येतात. चेंडूच्या खाली झेल सुटलाय. प्रयत्न केला होता शॉर्ट फाईनलाईच्या क्षेत्ररक्षकानं. त्याच्यापासून थोडासा चेंडू दूर होता पण प्रयत्न त्याने चांगला केला होता. झेल सुटलाय. जीवनदान लाभले आणि 2 धावा धाव फलकावरती. बघा कशा पद्धतीनं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागला होता. पाठीमागं बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. क्षेत्ररक्षक जरूर आला चेंडूवरती पण झेल नाही टेपू शकला. दुसऱ्या चेंडूवरती हा झेल सुटलाय. मोठंसं आव्हान आहे. 4 षटकामध्ये जेव्हा 54 धावांचा करायचा आहे 54 धावांचा बाटला करायचा आणि 54 धावांचा बाटला करताना पहिलं षटक फार महत्वाचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता जर बघितलं तर रिक्वायर 100 जो आहे आवश्यक धावगती टार्गेट 54 आहे ते 14च्या घरामधलं आहे. प्रति षटकामागे तुम्हाला आसपास म्हणजे 13.64चं हा रिक्वायर 100 आहे आणि या रिक्वायर 100ने ज्यावेळेला पाठलाग करायचा आहे त्यावेळेला पहिलं षटक जे विनीत हाताळतोय स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल. क्रॉस बॅटेड फटका. गुडघा थोडासा वाकवला गेला होता. टार्गेट होतं तिथून याचं नाग प्रयत्न होता. इथून ज्यावेळेला धाव नव्हती काही नव्हती त्यावेळी यष्टरक्षकाने प्रयत्न केला धावाचा आणि 22च्या स्वरूपात 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा तुम्ही धाव दिलेली आहे आणि महत्त्वाचं होतं की अमोल भगत मोठा फलंदाज आहे. चांगला बॅट्समन आहे पण थोडासा स्ट्रगल करत होता. आता तुम्ही जो संधी दिलेल्या स्ट्राईक रोटेट झाले. जयवंत जो अनुभवी फलंदाज आहे त्याला स्ट्राईकवरती आणण्याची संधी तुम्ही दिलेली आहे. जयवंतला संधी दिली पण चेंडू गेला सर मिड विकेटला.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता विनीतच्या गोलंदाजीवरती जेवण झेलबादच्या स्वरूपात बाद झालं. विकेट गमावला टीमनं कोसमाय खाडीनं. दिपेश म्हात्रे दादा दिलो कयार ग्रुपचा हायो तारणहार मनाने त्यांच्या जयेश भोईर ग्रुपची ताकद तो हाय माहिर पुन्हा एकदा आपण विकेट बघू शकता कशा पद्धतीने विकेट गमावलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पुलचा फटका खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते आणि त्या क्षेत्ररक्षकानं हा टिपलाय आरामात असा झेल. एक सूचना आहे वसई सहकारी बँकेचे कर्मचारी स्टाफ पदाधिकारी आपण कुठे असाल तर आपण या मुख्य जो स्टेज आहे त्या दिशेने आपण यायचं आहे. अकोटप्यात चेंडू शॉर्ट ऑन पूल केला. चेंडू चाला जोपर्यंत फील्ड केला जाईल मिड विकेटच्या रिझनमध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण पहिलं षटक आहे. पहिलं षटक विनीतनं आतापर्यंत जर पाहतोय आपण चांगला हाताळले. 5 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात त्या विनीतनं. अमोल ज्याचा उल्लेख आम्ही केला होता महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याचा फॉर्म मध्ये येणं इथून कोसमाई खाडीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. इथून त्यांची बॅट तलपणं बॅट चालणं त्यांच्या बॅटेतनं धावा येणं आवश्यक आहे. स्ट्रगल करतोय पण ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. ऑफ स्टंप पंचाने पाहिलं तिथून स्ट्रगल करतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल जरूर करतोय पण अजून मिडल ऑफ द बॅट येत नाही. आणि ज्यावेळेला एखादा फटका धावा दाफलकावरती 7 जोपर्यंत आपल्या बॅटच्या मधोमध येत नाही चेंडू मिडल ऑफ द बॅट लागत नाही तो आवाज येत नाही आपल्याला आणि त्या आवाजनं ज्या टॉकच्या आवाजनं तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही त्या फटक्याची वाट बघतोय. मिडल ऑफ द बॅट झाला. अलाउंग द ग्राउंड चेंडू खेळला. मिड विकेटला फील्ड केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धावे चेंडूवरती पूर्ण आस्किंग रन रेट जो होता 14च्या घरातला तिथून पहिल्या षटकामध्ये धावाले ते 8. पहिलं चांगलं षटक हाताळलं आहे. तिथून विनीतनं 8 धावांचं षटक देते. एक गडी बाद केला. 54चा पाठलाग करायचा आहे. आता 54चा पाठलाग करताना पुढच्या 18 चेंडूचा खेळ उरलाय आणि 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 46 धावा करायच्या आहेत. आता आस्किंग रन रेट वाढलाय. रिक्वायर रन रेट वाढलाय. प्रेशरही वाढलाय. ऐकूया एक डीजेला आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं जिथे 18 चेंडू आणि 46चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला श्रीराम कसराली जसा धनंजय पाटीलने उल्लेख केला याच मोसमातली एक मोठी स्पर्धा म्हणजे रॉकी ग्रुप चषक 2023-24 मध्ये ज्यावेळेला 100 संघ खेळले होते आणि त्या 100 संघामध्ये टॉप 10 मध्ये जाणारा संघ हा संघ ठरला होता. आणि याच मैदानावरती गेल्या वर्षीची स्पर्धा श्रीराम कसरालीची आपण पाहिले कशा पद्धतीने स्पर्धेमधला परफॉर्मन्स गाजवलेली ती स्पर्धा होती. तो आत्मविश्वास त्यांचा आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी चुटपुटते आपण फरकाने कोसमाई खाडी थोडंसं माघारी परतला होता. तर तो संघ आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर आहे. भाविक ज्याने गेल्या वर्षी जे परफॉर्मन्स केलेला होता इथून क्लीन बॉल भाविकचा परफॉर्मन्स तो गेल्या वर्षीचा याही वर्षी कायम राहिला आहे. आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट मोठा विकेट्स अमोल डिपार्ट्स गॉन.
एशिया चषक 2023 आपण पाहिला होता, ज्यावेळेला महत्त्वाच्या मॅचमध्ये भाविकने गेलेली गोलंदाजी, त्यावेळेला म्हटलं होतं की बोटी चालवण्यासाठी पाहिजे चांगला नाविक आणि अशी मॅच कंट्रोल करण्यासाठी पाहिजे भाविक. आता भाविकनं ती मॅच कंट्रोल केली होती. आता भाविकने होऊन एक मोठा विकेट, जो विकेट ज्याची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला पहिल्याच चेंडूवरती. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय आणि सर्वात म्हणजे जर चुकत नसेल तर एशिया चषक 2023 मध्ये सर्वात इकॉनॉमिकल स्पेल जर कोणाचा होता तो भाविकचा होता. म्हणजे प्रति षटकामागे 3च्या खालची सरासरी ज्यानं राखलेली होती तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा होता. वेगानं चेंडू, आर्मर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा करत होते, पण हा चेंडू थोडासा सरळ आर्मर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिथून भाविकने केला होता आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडे झाला. चंद्रकांत एक अनुभवी असा फलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष या खेळाडूला आपण खेळताना पाहिले. आता त्या अनुभव दाखवण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स मॅटर करतो, अनुभव मॅटर करतो. आता तो दाखवावा लागणार आहे मैदानावरती. अनुभव दाखवण्याचा प्रयत्न फ्लिक केला. चेंडू चालला पाहिजे रिझनमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक पाठलाग करतो पण चेंडू चाललाय सर बॉन्ड लाईनच्या बाहेर. घासपाडा एशिया चषक चौकार 4 धावा. जरी पाहिला तर भाविकचा चेंडू होता. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स थोडा स्पिनचा मारा ऑफस्टमच्या बाहेर फ्लिक केला. बॅट थोडीशी आपण बघते मनगटाच्या सायनं वळवण्याचा प्रयत्न केला फाईन लेग लेग मध्ये, जिथे आपण चेंडू गेला आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. आज चौकार 4 धावांनी दाखवला जाऊन पोहोचला. 13 वरती आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा चंद्रकांत आहे. त्या अनुभवाचा उल्लेख केला. बघा आभास आणि अनुभव थोडासा वेगळा आहे. एक अंदाज आपण वर्तवू शकता की काय घडेल काय बिघडेल, पण अंदाज एक मनाची कल्पना असते. तर अनुभव एक जजवाला सत्य आहे आणि तो अनुभव बघूया दाखवतो का की गेल्या वर्षीचा जो परफॉर्मन्स घेऊन भाविक या मैदानावरती इथे दाखल झालाय श्रीराम कसरलीकडनं, तोच परफॉर्मन्स त्यांना पुन्हा एकदा करायचा आहे. तीच कामगिरी पुन्हा एकदा करायची आहे. पुढचा मॅच असणार आहे कुर्लाई कशीद आणि झरीमरी डोलिव ए संघ. दोन्ही टीम आपण रेडी राहायचा. टॉस झालाय. मोठा फटका खेळला पण हवेत आहे. बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरनं शेवटच्या क्षणी हवेचा झोका आणि त्या झोक्याच्या सहाय्याने चेंडू गेलाय बॉर्ड लाईनच्या बाहेर. HDI सिक्सर षटकार. धर्मेश आहे मोठे फटके खेळण्याचे निर्देशही देतोय आणि त्याची आवश्यकता आहे, कारण आस्किंग रेंडर आता 15-16 वरती जंप होतोय. आवश्यकता या षटकामध्ये धावा आल्यात. गेल्या 5 चेंडूवरती 12 धावा आतापर्यंत आल्यात. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. बॅटला लागतोय. चेंडू जातोय जोपर्यंत पूर्ण क्षेत्ररक्षक येईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण फॉर्मल झालंय. थोडंसं विकी वेगाने चेंडू परत आला. या षटकामध्ये 13 धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. पाठलाग आहे 54 धावांचा आणि 54 धावांचा पाठलाग होत असताना धावा आहेत दापलकामध्ये 21-21 आणि आता 12 चेंडूचा खेळ उरलाय आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 33 धावा. कुठे जाऊ नका. पाहत राहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDI चषक 2024.
ती आणि 18च्या घरामध्ये आता सर्व मदार धर्मेशच्या बॅटमधून एक फटका पाहिला, मोठा फटका धर्मेशने केला. चंद्रकांत मोठा फटका खेळू शकतो, ती क्षमता आहे. त्याला रोखण्यासाठी हर्षदही सज्ज झालाय. 11-32 पायावरती चेंडू आदळला आणि पंचांचं बोट वरती इन फ्रंट ऑफ द विकेट, लेग बिफोरचं विकेट आणि लाभले यश. हर्षदला मोठा विकेट. चंद्रकांत तंबूच्या दिशेने जातोय. गॉन. आवश्यक आहेत. आता ते मोठे फटके येत नाही, त्याचा दबाव जाणवत आहेत. मोठ्या फटक्याच्या खेळण्याचा प्रयत्नामध्ये सफल होऊन थोडंसं आतमधून खेळण्याचा प्रयत्न चंद्रकांत यांनी केला होता आणि चंद्रकांत यांना परतावा लागले. 25च्या स्वरूपात हर्षदनं हा विकेट प्राप्त केलाय. क्रमांक 5चा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय पंकज. पायावरचा चेंडू होता, चांगला फटका केला, वेग केलाय चेंडूला. चेंडू चालला लॉंग लेग रिजन मध्ये, बॉन्ड लाईनच्या बाहेर. HDL 4 चौकार आलाय पंकजच्या बॅटमधनं. अजिंक्य घरत दादा ग्रुपचा आमच्या हाय लीडर, आमच्या हाय लीडर, आमच्या हाय लीडर उत्कर्ष पाटील दादा रुबाबदार. बघा फुलरलेन डिलिव्हरी होती, फ्लिक केला चेंडूला, पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न हर्षदने केला. पैर पकडणे की कोशिश. हा उलटा चेंडू आहे, टॉप एज लागलाय, चेंडू बराच वर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, टिपला झेल, पण पंचाकडनं इशारा सुद्धा तिथून झालाय. नो बॉलचा इशारा झालाय, पण नो बॉल वरती काय विकेट्स आलाय का? विकेट्स धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. झेल टिपला होता, नो बॉल होता, पण नो बॉलच्या विकेटवरती चेंडूवरती धर्मेश बॅक टू डगआउट. गॉन. कमरेच्या वर ज्यावेळेला फुलटॉस चेंडू हाताळला जातोय त्यावेळेला पंचांचा तो बीमरचा बघा अगोदरचा चेंडू होता ज्याच्यावरती चौकार ठोकला गेला होता आणि तिथून एक धावसंख्या जनरेट होणार होती आणि त्यानंतरचा आलेला नो बॉल जो होता बघा कमरेच्या वर थोडासा होता आणि पंचाकडे इशारा झाला होता. नो बॉलचा झेल टिपला गेला होता पाठीमागे आणि झेल टिपल्यानंतर धाव घेण्यात आला. थोडंसं हा माय तू झालं होतं आणि परतावा लागलं ते धर्मेश ज्याच्या बॅटमधनं एक सिक्सर षटकार. इक्वेशन बघूया, समीकरण बघणं आवश्यक आहे कारण इथून 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 26 धावा. तितीक्ष नवीन फलंदाज आहे पंकज आणि तितीक्ष ही जोडी मैदानावरती स्ट्रायकर एंडला पंकज. खाली राहिलाय थोडासा सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. खाली राहिलाय चेंडू निर्धाच्या स्वरूपात याची सांगता होत असताना बघा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला पण चेंडू थोडा खाली राहिलाय आणि हे विकेट्स आहेत. या विकेटवरती चर्चा होईल की कसं विकेट पुढच्या 5 दिवसामध्ये खेळेल. मागच्या वर्षी काय ही पिच खेळली होती. बॉटम हँडचा वापर केलाय आणि टायमिंगही साधलाय. चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर, क्षेत्ररक्षक होते त्यांना सकून बॉर्ड लाईनच्या बाहेर. HDL सिक्सर. या सिक्सरने म्हणाया की कोस्माई कार्डी आम्ही रेस मध्ये आहोत, या विनिंग स्ट्रीक मध्ये आहोत, विनिंग रेस मध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या सिक्सरने केलाय. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिरकला आहे तो 7. त्याच्यावरती चर्चेला आम्ही येणार होतो की जी विकेट्स आहे खेळपट्टी आहे ना त्याच्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा आम्ही वर्णन केलं होतं की तो बाउन्स तो खेळपट्टीचा बाउन्स
ओळखणं आवश्यक आहे. आता धावा झाल्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहेत त्या 35-35. 6 चेंडूचा खेळ उरलाय आणि कोसमाई खाडीला करायच्या त्या 19 धावा. 19 धावा होऊ शकतात आणि 19 रोखल्याही जाऊ शकतात. या होऊ आणि रोखल्या याच्यामधलं द्वंद्व बघण्यासाठी पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं, जिथून समीकरण आले. कारण जरा दोन्ही कंपॅरिझन करायचं झालं तर 38 धावा केल्या होत्या श्रीराम कसरालीनं, 35 केल्या कोसमाई खाडीनं. टेन्शन वाढले पण वेळ जास्त घेऊ नका. मॅचला वेळ सुरुवात व्हायला पुन्हा एकदा येऊया, एक सॉन्ग ऐकूया. षटक हाताळण्यासाठी कोण येणार त्याच्यावरती चर्चा झाली श्रीराम कसरालीकडनं. का आता शेवटचे 6 चेंडू हाताळायचे आहेत. कोण व्यवस्थित हाताळेल, कोण बरोबर व्यवस्थित हाताळेल. आणि त्यानंतर चेंडू गेला हातामध्ये तो जयदासच्या. स्ट्रायकर एंडला पंकज आहे. 6-19चा सामना. पहिला चेंडू हुक केलाय, हुकचा फटका. चेंडू गेला बाय हुक बाय क्रूक. चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती HDL सौकार. गोलंदाज सांगतोय बॅट्समॅनला, बॉलर बोलतोय बॅट्समॅनला रुक भाई रुक, पण फलंदाज सांगतोय रुक नाही, यहा देखो हुक. हुकचा फटका आहे आणि हुकच्या फटक्यावरती चांगला फटका केलाय. पहिल्या चेंडूवरती हा सौकार आला. आता 5 चेंडूचा खेळ राहिला, 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच सध्याच्या घडीला रंगलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर मॅच टाईट. त्याच्यामध्ये हा अंपायर कडनं इशारा झालाय, वाईटचा इशारा आहे. आता 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. आता टेन्शन वाढले. गेल्या जर बघितलं 10-12 चेंडूच्या अगोदर देहबोली वेगळी होती, बॉडी लँग्वेज वेगळी होती श्रीराम कसरालीची. आता कोसमाई खाडीच्या गटामध्ये, कोसमाई खाडीच्या डगआउटमध्ये थोडंसं प्रसन्नतेचं वातावरण आहे. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5-14चा मॅच आहे. चेंडू केला गॅपमध्ये, चेंडू चालला बॉडी लाईन जवळ. चेंडू 1 2 3 अँड HDL सौकार. 4 धावा. आई चेंडू बघा, आखोटप्याचा चेंडू होता. पुलचा फटका पंकजने खेळला होता. चेंडू गेला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक होते आणि त्यांना बीट करून सौकार. या 4 धावांनी समीकरण बघूया. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. पंकज एका बाजूला आहे, तितीक्ष दुसऱ्या बाजूला आहे. तितीक्षसाठी एक कॅश प्राइज आले. तितीक्ष जर बॅटिंग वरती गेला, स्ट्राईक वरती गेला, तितीक्षच्या बॅट मध्ये जर सिक्सर आला तर पियुष पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा पैसे. पण कोसमाई काठी सांगते बाबा तितीक्ष नाही आला तरी पंकज आला तरी ठीक आहे, कारण पंकज स्ट्रायकर एंडला आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली सांगते की आता कसंही करून पंकजला रोखायचं, पंकजला थांबवायचंय, पंकजला आउट करायचंय आणि त्यासाठी प्रयत्न चाललाय. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एकदा, दोनदा, तीनदा नाही तर 4दा प्रयत्न करावा लागणार आहे. 4दा आहे, 4दा पंकजच्या बॅटमन नाही. सिक्सर, षटकार, HDL सिक्सर. नंतर 12 चेंडू नंतर मॅच कुठे होता आणि मॅच आता गेल्या 7-8 चेंडूवरती खेळ बदललाय, पूर्णपणे खेळ बदललाय. आता बॉडी लँग्वेज बदलले, देहबोली बदलले. आता जे चेहरे थोडेसे टेन्शन मध्ये होते, खास करून कोसमाई खाडीचे चेहरे थोडेसे फुलल्यात. का फुलल्यात? पंकज आहे. पंकजचा अर्थ कमळाचं फूल असतं आणि जसं ते फुलतं तसं आता चेहरे कोसमाई खाडीचे चेहरे थोडेसे फुलले. आता टेन्शन वाली बारी श्रीराम कसरालीची आहे. हे फेमस गाणं आहे ना हनुमंताचं, जय श्रीराम. आता एक तोच ललकारा, तोच जयकार तुम्हाला करायचा आहे आणि प्रयत्न करायचा आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे आणि HDL चषकाची हीच तरार आहे ना. घासपाडा HDL चषक 2024 पर्व 4था आहे, सीझन 4 आहे आणि मागच्या चेंडूवरती पण तिथून 4 आला होता, सिक्सर आला होता. मॅचला मजा आले, मॅचला मजा आले. 54 धावांचा पाठलाग करताना समीकरण काय होतं?
पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, 8 धावा धावफलकावरती होत्या. तिथून समीकरण थोडस 12 चेंडू 33 धावांचं आपण पाहिलं होतं. गेल्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि आता इथून 19चा पाठला करत होता 6 चेंडूवरती आणि तिथून पहिल्या 3 चेंडूवरती आल्यात या 15 धावा. 3 चेंडूच्या मॅच मध्ये अजून टर्न आउट येऊ शकतो, ट्विस्ट येऊ शकतो. ट्विस्ट 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 आलाय, टर्न अराउंड येऊ शकतो, ट्विस्ट येऊ शकतो. कहाणी मिळाला ट्विस्ट, कहाणी मिळालाय मोड. ते गाणं ऐकूया आणि इथून 2-4च्या मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊया. बॅटिंग नॉक, आपण विजय होऊ शकतो, इथून जिंकू शकतो. आत्मविश्वास देणारी ही पंकजची 25 धावांची खेळी आहे. पण इथून बाहेरचा चेंडू होता, टो ऑफ द बॅट, बॅटच्या टोला लागलाय, टोला बॅटला लागलाय, तिथे टो होता. आता बघूया काय गोलंदाज जयदास, म्हणून म्हटलं ना कोसमाई खाडीचे चेहरे जे फुललेले आहेत पंकज प्रमाणे आणि पंकज बाद झाला. आता संजय आलाय, नवीन फलंदाज मैदानावरती संजय तिथून सज्ज झालाय. तर दुसऱ्या बाजूला जयदास. 2-4चा मॅच आहे. HDL चषक, घासपाडा HDL चषक सीझन 4 सुपर हिट आहे आणि तिथे सीझन 4 आहे आणि इथून 2 चेंडू मध्ये सुद्धा 4 पाहिजे. 2 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता आहे, तिथून वाचते. एकदा दोन्ही डगआउटमध्ये टाळ्या द्या. श्रीराम कसराली, कसमाई काडी, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. कोण जिंकणार, कोण या मॅचला घेऊन जाणार, जयदास की संजय? संजय स्ट्रायकर एंडलाय, जयदास तिथून गोलंदाजीसाठी आहे. 2-4चा मॅच. चांगली गोलंदाजी तिथून कोलवा टप्प्याचा चेंडू स्ट्राईक रोटेट झाला, स्ट्राईक रोटेट झालाय. पण जयदासनं पहिले 3 चेंडू नाही व्यवस्थित हाताळले, पण मागचे 2 चेंडू व्यवस्थित हाताळले. सीझन 4 आहे, 4ची आवश्यकता आहे. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. स्ट्राईक आता आलाय शेवटचा. आपण बघतो बॉल बघतोय, तो 5वा चेंडू हाताला कोलवा टप्प्याचा चेंडू स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय. आता बघूया, म्हणून मी उल्लेख केला होता की चारों तरफ थोड़ा शोर है. घासपाड़ा HDL चषक सीजन 4 है और आखिरी गेंद पे चाहिए और एक 4 है. 1 चेंडू 4 धावांच्या अशा तितिक्षासाठी एक कॅश प्राइज आले पियुष पाटील यांच्याकडनं. जर सिक्सर ठोकला, आता चौका ठोकला तरी चालू शकते, पण जर सिक्सर आला, चौकार आला, तिथून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघूया कोण हिरो बनणार, जयदास हिरो बनणार की तितिक्ष, त्यालाही लक्ष ठेवावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जयदास आहे. जयदासनं मागच्या 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. टेन्शन वाढलंय आता, चारी बाजूला सन्नाटा आहे. 1 चेंडू 4 धावांची अक्षा, 1-4 1-4 वरती जयदास 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 जय श्रीरामचा गजर झालाय आणि श्रीराम कसरालीनं हा मॅच हातातनं निसटतोय काय पाय. त्यावेळेला 3 चेंडू चांगले हाताळल्यात. पंकजची एक फायटिंग नॉक होती, एक झुंजार पाली, प्रतिकार करणारी इनिंग्स आहे आपण पाहिले पंकजची, पण दुसऱ्या इनिंगला नाही आलं. म्हणजे त्याच वेळेला आम्ही म्हणतो क्रिकेटमध्ये जोश के साथ होश होना जरुरी आहे. 3-4चं समीकरण होतं, 1-4 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि तिथून हा पराभव स्वीकारावा लागला तो कोसमाई खार्डीच्या टीमला. आणि श्रीराम कसरालीनं आपले नर्व्स, आपले दडपण हेलं थोडंसं सेकंड करून आपण या बाहेर या, कारण हस्तांदोलन करणं आवश्यक आहे. टीम कोसमाई टीम, कारण एक आपलं मित्रत्वाचं नातं सुद्धा आपल्याला जपायचं आहे. बघा, विन अँड लॉस एव्हरी मॅच, प्रत्येक मॅचमध्ये आपण ते बघणार, जय पराजय तर आपण पाहणारच आहोत. पण क्रिकेटला एक पोषक वातावरण हवं, त्याकरता इथून हस्तांदोलन करणं आवश्यक आहे. तर वेल प्लेड कोसमाई खाडी, असं नाही की तुम्ही खराब खेळ खेळलात, पण शेवटला कदाचित तो विजयी पंच, जो विनिंग नॉक किंवा विजयी स्ट्रोक तुम्ही नाही